भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर कारवाईची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरी यांनी महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित तसेच माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्याविषयी आक्षेपार्ह व अश्लील भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावित समर्थकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. संतप्त पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे विजय चौधरी यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह ॲट्रॉसिटी संबंधित कायद्यानुसार तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच पक्षविरोधी भूमिका आणि वरिष्ठ नेत्यांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे भारतीय जनता पक्षाने त्यांची तातडीने पक्षातून कायमस्वरूपी हकालपट्टी करावी अशीही मागणी करण्यात आली आहे. प्रसिद्धी पत्रकार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच भारतीय जनता पक्षाच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचा उल्लेख करण्यात आला असून त्यांच्याबाबत कथित अपमानास्पद भाषा वापरणे निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. तसेच माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्याबाबतही कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या कथित ऑडिओ क्लिपमुळे मान्यवर लोकप्रतिनिधींची मानहानी झाल्याचा आरोप करत दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडण्याचा इशाराही संतप्त भाजपा पदाधिकारी आणि समर्थकांनी दिलाय. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट. आता काही दिवसापासनं सोशल मीडियावर अनेक जनतेच्या व्हॉट्सॲपवरती बऱ्याच व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्या व्हिडिओ इतक्या अश्लील भाषेत बोलल्या जातं आणि एक लेडीज म्हणून त्या माजी खासदार, संसद रत्न खासदार आहेत, 10 वर्ष त्यांनी संसद गाजवलेली आणि तुम्ही त्या अशा अश्लील भाषा वापरतात. एक एवढ्या मोठ्या पदाधिकारीला असं लेडीज म्हणून बोलत असाल तर इतर लेडीजांचं काय आलं. त्यांनी एक, आता मी अजून स्वतः एक क्लिप ऐकली, त्यात मालती वळवींना सुद्धा ते फालतू, टपोरी हे शब्द त्यांना शोभत नाही. ते भाजपचे महामंत्री राहून चुकलेले आहे आणि ते जर असं वापरत असेल तर जनता काय करणार. जर तुमच्यामध्ये संस्कार नाही आहे, एक छत्रपती शाहू आंबेडकरांचं आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये संस्काराच्या पद्धतीने आपण जगत असतो आणि त्या चालरीतीप्रमाणे एक लेडीजला कसं बोलावं हे त्यांना तालतम्य काहीच राहिलेलं नाही आहे आणि अनेक लोकांबद्दल ते काय बोललेले आहेत. अशा लोकांनी BJPत राहण्याचा अधिकार नाही आहे विजय चौधरीला आणि त्यांनी BJPचा पूर्ण बट्ट्याबोळ तर केलाच केला, पण आपल्या इतर गोरगरीब जनतेचा सुद्धा बट्ट्याबोळ केलेला आहे. त्यांनी राजकारणाचे विषय काढले की ह्यांना पाडा. अरे तुम्ही BJPत असून तुम्ही BJPच्याच विरोधात बोलतायत, पक्षाच्या विरोधात बोलताय. ही कुठली पद्धत झाली आहे. पक्षाने याच्यावरती कडक कारवाई, निपक्ष चौकशी करावी पक्षाने. जर हे निपक्ष चौकशी झाली आणि त्याचा तथ्य आढळलं तर विजय चौधरींना आणि जिल्हा अध्यक्ष निलेश माळी यांना देखील बरखास्त करण्यात यावं. इथे नवीन बॉडी करण्यात यावी. दुसरी गोष्ट महत्त्वाची की ते म्हणाले की आम्ही BJPच्या बस एवढंच. नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार व माजी आदिवासी विकास मंत्री तसेच नंदुरबार लोकसभेच्या माजी खासदार, संसद रत्न आदरणीय डॉक्टर हिनाताई गावित यांच्याबद्दल काही दिवसापासून जे सोशल मीडियावरती जे काही ऑडिओ क्लिप रेकॉर्डिंग जे व्हायरल होत आहे, तर या भारतीय जनता पार्टीचे माजी महामंत्री विजयभाऊ चौधरी ज्यांनी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं रोप लावलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आदरणीय गावित साहेब आणि गावित परिवाराने जे पक्ष वाढवला, तर संघटन वाढवलं आणि या विजयभाऊ चौधरी हे आमचे जे आधारस्तंभ आहेत, या जिल्ह्याचे जे शिल्पकार आहेत, या जिल्ह्याची ज्यांनी संसदेमध्ये जे कामांची जी पावती पोहोचवली, अशा आमच्या नेत्यांविरुद्ध जर विजूभाऊ चौधरी हे जर अश्लील शब्दाने जर त्यांची टिंगल करत असतील
तर याला सगळ्यात पहिले आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून या नंदुरबार तालुक्याच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी या नंदुरबार जिल्ह्याचा विकास केला, ज्यांनी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये सत्ता बसवली, अशा आमचे आदरणीय डॉक्टर गावित साहेब असतील, आदरणीय हिनाताई असतील, यांच्या विरुद्ध ही जनता जे अश्लील शब्द विजूभाऊ चौधरी जे वापर करीत आहेत, ही जनता सहन करणार नाही। आम्ही प्रशासनाला आज निवेदन द्यायला आलेलो आहे। आमची विनंती आहे, जर याच्यामध्ये SIT चौकशी लागून सखोल चौकशी करून जर दोषींवर कारवाई करण्यात यावी। आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनाही आमची विनंती आहे की ज्याच्यामुळे आपल्या पक्षाचं नुकसान होत असेल तर अशा व्यक्तीला भारतीय जनता पार्टीमध्ये राहण्याचा कुठलाही प्रकारचा अधिकार नाही। अशा व्यक्तीची म्हणजे माननीय विजयभाऊ चौधरी यांची पक्षामधून हकलपट्टी करण्यात यावी, अशी आम्ही सगळ्यांच्या वतीने मी ही मागणी करतो। धन्यवाद।